नवी मुंबई शहरातील उपनगरांपेक्षा गावांमध्ये विहिरींचे प्रमाण अधिक आहे. मात्र कालांतराने या विहिरींच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात बांधकामे झाली आणि सर्वत्र नळाद्वारे पाणी पुरवठा सुरू झाल्याने या पुरातन विहिरींकडे दुर्लक्ष झाले. परिणामी अनेक विहिरींचा वापर घनकचरा टाकण्यासाठी होऊ लागला. सुरक्षेच्या दृष्टीने विहिरींवर जाळ्या बसवण्यात आल्या असल्या तरीही त्यातील काही भाग मोकळा असल्याने नागरिकांकडून त्यामध्ये कचरा टाकला जात आहे. त्यामुळे विहिरींमध्ये पाणी असूनही त्याला दुर्गंधी येऊ लागली आहे. याच पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने सर्व विहिरींची स्वच्छता आणि पुनर्जीवन करण्याचा निर्णय घेतलाय. मात्र हा उपक्रम कितपत यशस्वी ठरेल असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. तहान लागल्यानंतर विहीर खोदण्याची वेळ येऊ नये अशी भावना अनेकांनी व्यक्त केली आहे. जर युद्ध पातळीवर विहिरींची साफसफाई करून परिसर स्वच्छ ठेवण्यात आला तर या विहिरीतील पाणी पिण्याव्यतिरिक्त इतर कामांसाठी उपयोगात आणता येऊ शकते. त्यामुळे पिण्याच्या पाण्यावरील ताण कमी होण्यास मदत होईल. यासाठी नागरिकांनीही सहकार्य करावे असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले. स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईमध्ये आज पाणी टंचाई आपण पाहतोय की मोरबे धरणात आता फक्त 12% पाणी शिल्लक आहे आणि पावसाळा सुरू म्हणजे 7 जूनला पाऊस पडायला पाहिजे असं वाटत होतं, परंतु आज 15 दिवस उलटून गेले तरी सुद्धा पावसाचे काही लक्षणं दिसत नाहीत आणि त्यामुळे आयुक्तांनी असा निर्णय घेतला की नवी मुंबईमध्ये जे काय विहिरी आहेत जवळजवळ 100च्या आसपास ज्या विहिरी आहेत, ज्या पुरातन ऐतिहासिक विहिरी आहेत, त्या विहिरी आता आधुनिकरणामुळे त्या विहिरी आता त्या म्हणजे आपण एक इतिहास जमा झाला असं म्हणायला हरकत नाही, परंतु त्या जर पुनर्जीवन जर केलं तर ते पाणी जरी पिता आलं नाही, पिण्यासाठी नसलं तरी इतर कपडे किंवा अन्य कामासाठी ते उपयोगात येईल आणि त्यामुळे पिण्याचं पाणी हे सर्वांना मिळेल. हे एक धोरण आता आयुक्तांनी घेतलेलं आहे. मी आता दिवा गावात आहे ताई, आणि आता पाणी टंचाई असल्यामुळे जर त्याची साफसफाई झाली तर आम्ही ते केलेला का? नाही, जास्त असं नाही, फक्त बांधकामासाठी वगैरे वापरतात पाणी. जर हे महापालिकेने जर साफसफाई केली, आता आजूबाजूला बघताय आपण कचरा वगैरे पडलेला आहे, जाळी आहे पण जाळीवर सुद्धा कचरा आहे, आतमध्ये बावडीत सुद्धा म्हणजे विहिरीत सुद्धा कचरा आहे, हा जर महापालिकेने साफ केला तर तुम्ही याचा वापर करू शकता का? हो हो, आम्ही त्याचा वापर करू. पाणी स्वच्छ केलं तर ते जरा म्हणजे आता आजूबाजूचा जो परिसर याला जर कंपाऊंड घातलं आणि पाण्यासाठी जर फक्त जागा उपलब्ध करून दिली तर तुम्ही ते वापरू शकता. हो हो, वापरू ना. जर पाणी आता टंचाईच आहे पाण्याची तर आम्ही वापरू तसं कपडे भांड्यांसाठी. नाही, आता आपण बघतो की पाणी टंचाई म्हणून जर करत असेल पण कायमस्वरूपी जर याचा वापर करता येऊ शकतो का? चालेल चालेल, आम्ही जर वापरू ना ते पाणी, जर कायमस्वरूपी व्यवस्थित झाली त्याची दुरुस्ती किंवा हे साफसफाई तर ते वापरू निश्चित पाणी. बघा, त्यांनी सांगितलं की ऐतिहासिक आहे, ही दगडांनी बांधलेली विहीर आहे, जवळजवळ मला वाटतं एक 25 फूट खाली आहे आणि ही जर विहीर साफ केली, आजूबाजूचा परिसर जर साफ केला तर पाणी टंचाई आहे म्हणून नाही तर हे पाणी कायम इतर ज्या आजूबाजूच्या ज्या इमारती आहेत त्या इमारतींच्या इतर कामासाठी ते वापरता येईल असंही त्यांनी सांगितलेलं आहे. आणि जर महापालिकेने इकडे लक्ष दिलं तर निश्चित त्याचा वापर आम्ही करू असंही या ठिकाणी ताईंनी सांगितलेलं. आपण पाहत आहे की स्मार्ट सिटीमध्ये अनेक गावं म्हणजे ज्या गावांमध्ये ही शहर बसलं गेलं की 29 गावं ही आता बेट झालेली आहेत, परंतु त्यावेळेला त्या अनेक गावामध्ये विहिरी होत्या, त्या विहिरी आता इतिहास जमा झालेत, पण काही विहिरी हे दगडांचं बांधकाम केलेलं असे विहिरी आहेत आजही ते आहेत. आज बघता आपण की मोरबे धरणाचं पाणी आज या ठिकाणी पिण्यासाठी वापरलं जातं. दिवसेंदिवस लोकसंख्या वाढते आणि मोरबे धरणाचं पाणी हळूहळू कमी होत चाललं. म्हणजे आता जर त्याचा सर्वे केला आहे तर तो 10% पाणी फक्त मोरबे धरणात आहे. पाऊस पडत नाहीये, पावसाचे दिवस आलेले आहेत पण पावसाने अजूनही धडी मारलेली आहे. आणि आता आयुक्तांनी असं जाहीर केलंय की ज्या जुन्या विहिरी आहेत म्हणजे जवळजवळ मुंबईमध्ये 100च्या वरती ज्या विहिरी आहेत त्याचं पुनर्जीवन करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. काय सांगाल सर, तुम्ही एक पक्षाचे वरिष्ठ आहात आणि इथले भूमिपुत्र आहात. पूर्वी त्या विहिरींचं पाणी वापरलं जायचं, पिण्यासाठी सुद्धा वापरलं जायचं, परंतु आता ते पाणी वापरलं जात नाही. आयुक्तांनी जो निर्देश दिले त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? काही वर्षापूर्वी गावोगावी पाण्याची लाईन नव्हती आणि त्या पाण्याच्या लाईन नसल्या कारणाने विहिरी होत्या आणि अजूनपर्यंत आमच्या गावाजवळ विहिरी आहेत. त्या विहिरी पाणी त्याच्यामध्ये चांगलं आहे, पावसाचं पाणी पडलेलं आहे आणि ते सांडपाणी चांगलं आहे आणि त्याचा आता पाण्याची टंचाई झालेली आहे. मोरबे धरणाचा आयुक्तांनी
डिक्लेअर केलेलं आहे, पण त्या विहिरीचा आता वापर करावा आणि जर पाऊस पडत नाही म्हणून तो वापर करून लोकांना आंघोळीला पाणी, कपडे धुवायला पाणी, पियाचं नसेल तर कपडे धुवायला पाणी ते वापर करू शकतात. तसंच सर्व गावागावामध्ये महापालिकेने आदेश द्यायला पाहिजे की सकाळी पाणी येतोय, 6:10ला पाणी येतोय आणि ते 7:30ला लगेच पाणी जातोय आणि मग लोकांच्या घरी जे काही कपडे वगैरे धुवायचे, ते काय घरचं जेवण वगैरे करायचं ते करायला भेटत नाही आहे. काही लोक 7 वाजेपर्यंत झोपलेले असतात. मात्र बऱ्याच लोकांना पाणी मिळत नाही. मग त्याच्यामध्ये त्या विहिरीचा वापर आयुक्तांनी सांगितले, कैलास शिंदे साहेब नवीन महापालिका आयुक्त यांनी सांगितलेलं आहे की त्या विहिरीचा वापर करावा. तर बरोबर आहे, त्यांचं बी योग्य आहे की त्यांनी जे आदेश दिलेले आहेत. पाऊसच नाही आहे, आज रोहिणी नाही पडल्या, मिरगांचा पाऊस नाही पडला, असं आयुष्यात कधी घडलं नव्हतं. आज घडले. लोकांना घरामध्ये गरम किती होतोय आणि फार लोकांना झोप येत नाही, अशा पद्धतीने गरम होतोय. तरी 4 पंखे लावलेले असेल पण त्याच्यामध्ये पण गरम होतंय. तर पावसाने दडी मारलेली आहे. पाऊस आयुक्तांनी हा निर्देश काढलेले आहेत. पण या ठिकाणी नागरिक आता बघता आपण अनेक ठिकाणी इमारतीची कामं चालू आहेत, पाण्याचा वापर होतोय. इथे सुद्धा आज महापालिकेच्या वतीने अनाऊन्स केलं जात आहे. इकडे तुम्ही नागरिकांना काय आवाहन कराल की कशा पद्धतीने पाण्याचा वापर केला पाहिजे? जी बांधकामं चालू आहेत त्या बांधकामामध्ये ॲक्च्युली महापालिकेने त्या बांधकामाला पाणी द्यायला नाही पाहिजे का? मग ते गावोगावी पाणी जाईल कसं? तर बांधकाम असं वाढलेलं आहे की कधी होत नाही आहे. तर त्याचा महापालिकेने ताबडतोब ॲक्शन घ्यावी आणि ते तलावाची पाणी, जर नाळ्याचं पाणी आहे ते जात असते, वाहत असते, ते बांधकामाला वापरायला काही हरकत नाही. पण विहिरीचं पाणी पण वापरू नये. आणि आता नळाचंच पाणी शॉर्टेज असल्या कारणानं आयुक्तांनी जे आदेश दिले ते योग्य आदेश आहे. आता जसं तुम्ही पाण्याचं म्हणला, गव्हर्नमेंटचं GR आहे की रेन वॉटर हार्वेस्टिंग, इमारतीचं बांधकाम केल्यानंतर जे पाणी आहे, जे पावसाचं पाणी पडतं 3 महिने पाऊस पडतो, तर त्या पाण्याचं साठवण करावी. प्रत्येक इमारतीमध्ये जी काही तुमचं आमची जी मोकळी जागा असते तिथे ते रेन वॉटर हार्वेस्टिंगचं पाणी साचवलं तर तुम्ही ते पाणी वापरू शकता. परंतु अजूनही त्याचा GRचा उपयोग नियंत्रित केला जात नाही. त्या संदर्भात तुम्ही काय सांगता? पाऊस जरी आला, पावसाच्या ज्या निगोल्या पडत असतात त्याच्यामध्ये कुठंतरी त्याला साठवण केलं तर ते आपल्याला पाऊस जरी नाही आला आणि मग आपल्याला पाण्याची शॉर्टेज होत आहे, मग ते पाणी आपल्याला वापरता येते. म्हणून आज नवी मुंबई महापालिकेचं धोरण चांगलं आहे. नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त पण चांगले निर्णय घेत असतात. पण आता जवळजवळ 16 तारीख आहे, अजूनपर्यंत पावसाचं नाही आहे. अजून एवढं गरम होतंय तर पावसाने पडायला पाहिजे. धनतरीवर पाप पण जास्त झालेले आहे. म्हणून असं हे नाही व्हायला पाहिजे. पण माझं एकच म्हणणं आहे की आता गावागावाच्या बावड्या आहेत त्याचं पाणी वापर, त्याला बोरिंग मशीन लावून महापालिकेने त्याची बोरिंग मशीन लावून द्यायला पाहिजे. त्याचं पाणी कपडे धुवायला, भांडी घासायला ते पाणी वापरता येईल. इथे आता बघितलं तर आपण म्हणतो ना की ताण लागले पण विहीर खोदावी. मुळातच या ठिकाणी विहिरी आहेत आणि मोरबे धरणाचं मुबलक पाणी मिळतं म्हणून त्या विहिरींच्याकडे दुर्लक्ष केलं. आज मोरबे धरणाचं पाणी कमी पडायला लागलं म्हणून पुन्हा विहिरीची आठवण झाली. महापालिकेचं धोरण चांगलं आहे परंतु त्याला नागरिकांची सुद्धा साथ मिळाली पाहिजे. त्याचबरोबर अनेक इमारतींचं दररोज या ठिकाणी इमारतीचं कामं सुरू आहेत. भविष्यामध्ये जर त्या ठिकाणी जर पाण्याचं जर काय तुटवडा कमी होणे असं जर वाटत असेल तर गव्हर्नमेंटने, शासनाने एक GR काढलेलं आहे की रेन वॉटर हार्वेस्टिंग, म्हणजे पावसाचं पाणी तुम्ही अडवा आणि जिरवा, म्हणजे तुमच्या इमारतीच्या खाली जर टाक्या मारल्या तर ते पाणी तुम्हाला उपयोगात येऊ शकतं. इतर वेळी सुद्धा तुम्ही त्याचा वापर करू शकता असं या ठिकाणी चंदू पाटील यांनी सांगितलेलं आहे. शासन आता काय धोरण घेतं, महापालिका काय धोरण घेतं हे आपल्याला या ठिकाणी पाहावं लागणार आहे. नवराष्ट्रामधून दत्तात्रय सूर्यवंशी.